विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई बाबा रखुमाई बाबा रखुमाई रखुमाई बाबा रखुमाई विठोबा रखुमाई बाबा रखुमाई
रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी परवा
मोकळं वाटायला असं मोकळं वाटायला असं बोडायला आधीच आवाज घ्या मोकळं मोकळं सोड सिस्टीम अशी मोकळी सोड सदा नाम घोष करू हरि कथा 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 सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यारो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यारो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार आनंदे निर्भर उन्नत वसुवैसा कोटी आठवचिना नको ऐसा कोटी आठवचिना वसुवैसा कोटी आठवचिना ऐसा कोटी आठवचिना विदेही भोगदशा हित विदेही भोगदशा हित विदेही भोगदशा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार लालो सर्व अलंकार आनंदे निर्भर उन्नत आनंदे निर्भर डुलत तो आनंदे निर्भर डुलत तो कामने आम्ही सर्व आमने आम्ही झालो आत्मीरू कामने आम्ही झालो आत्मरू आमने आम्ही झालो आत्मीरू लागोने पाप पुण्य अंगार लागोनी दिपावा पुण्य सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सुख लालो सर्व अलंकार निर्भर उल्लत सो निर्भर डुलत तो निर्भर डुलत तो पार घुमा हरि गोपाल डाळी डाळी पार घुमा हरि गोपाल कुमार पार घुमा गोपाल पार घुमाई कुमार कुमार पार गोपाल कुमार गोपाल कुमार विठोबा 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 विठोबा
नाम घोष करू हरी कथा सदा 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 नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार सदा नाम घोष करू हरी कथा 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 तेने सदा चित्त समाधान 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 तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार तेने सदा चित्ता सदा चित्ता समाधान समाधान तेरे सदा चित्ता समाधान सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डोलत सो आनंदे निर्भर
आनंदे निर्भर डुलत आनंदे निर्भर डुलत सो विठ्ठल टाळी टाळी बसले हरी विठ्ठल 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 विठ्ठल
की महाराज की महाराज की सदा नाम घोष सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो ऐसा कोठे आठवचे नाही देहीच विदेही भोगू दशा सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दो पाप पुण्य अंगा सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत शरचंद्र बिंबा ननम चारुहासं लसत कुंडलांग्राम दगंडस्थलांगम जपारागबिंबाधरं कंजनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन बाबा जी सद्गुरु दास बाबाजी सद्गुरु दास जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे दि नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी पायावरी मस्तक हे पायावरी आया वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो निवडायला पाहिजे नुसतं वडायला असं. विठाला 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 गेन वाढ गेन बेस आहे बेस कमी कर हॅलो हॅलो श्री विठ्ठल श्री विठ्ठल हॅलो विठाला 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक अकारण करुणावरून आलय भक्तवांच्या कल्पतरू भगवान श्री पांडुरंग परमात्मा त्या परमात्म्याचे एकनिष्ठाने लढवाळ भक्त असणारे महान भगवत भक्त संत हृदय सम्राट महाराष्ट्र भूषण विश्ववंद्य विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय आम्ही आमच्या जीवनामध्ये कुठली साधना केली आणि त्या साधनेचं फळ आमच्या जीवनामध्ये काय प्राप्त झालं याचा विचार या अभंगामध्ये मांडलेला आहे विठाला 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 म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये साधना केली कुठली साधना केली सदा नामघोष सतत आम्ही नामघोष केला परमात्म्याचा आणखीन काय केलं सदा हरिकथा त्या परमात्म्याची हरिकथा केली सदा नामघोष केल्यामुळं सदा हरिकथा केल्यामुळं त्याचा परिणाम असा प्राप्त झाला त्याचं फळ असं मिळालं आमचं चित्त हे सदा समाधानाला प्राप्त झालं सदा नामघोष सदा हरिकथा तेने सदा चित्ता समाधान विचारलं महाराजांना महाराज तुम्हाला फक्त समाधानच प्राप्त झालं का तुकोबराय म्हटले संपूर्ण जग ज्या सुखाकरता धावतंय सकाळी झोपेतून उठल्यापासून संध्याकाळी झोपे जाईपर्यंत मुंगेपासून ते ब्रह्मदेवापर्यंत नवे नवे किंबहुना मनुष्य झोपतो सुद्धा त्याच गोष्टी करता कशा करता सुखा करता जे जग ज्या सुखाच्या पाठीमागं लागलेलं आहे त्या सुखाचाही एक बाप आहे त्याचं नाव सर्व सुख आहे त्या सर्व सुखाची आम्हाला प्राप्ती झाली नवे नवे किंबहुना नुसतं प्राप्त नाही झालं तर त्या सर्व सुखाचे अलंकार करून आम्ही आमच्या जीवनावरती धारण केले सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आणखीन काय आनंदे निर्भर डुल्लत असो एवढा आनंद प्राप्त झाला की त्या आनंदाला आता कुठल्याही प्रकारची भीती राहिली नाही निर्भय स्थिती आम्हाला प्राप्त झाली कशामुळं सदा नामघोष सदा हरिकथा तेने सदा चित्ता समाधान आणखीन काय मिळालं तुकोबराय म्हणतात ज्या देहाला आपण मी म्हणतोय त्या देहाचा सुद्धा आम्हाला काय पडला विसर पडला आम्ही आता काय करत आहोत कोठे आहोत याचा सुद्धा आम्हाला आता भान राहिलेलं
नाही, कारण त्या परमात्म्याच्या नामाने अशी स्थिती झाली. देहामध्ये असतानाच विदेही अवस्था प्राप्त झाली. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहेच विदेही भोगोदशा. का? तेच कारण सदा नामघोष, सदा हरी कथा. आणखीन काय मिळालं? महाराज म्हटले आमचं जीवन हे अग्निप्रमाणे झालं. कशाप्रमाणे? अग्निप्रमाणे. अग्नीमध्ये तुम्ही, अग्नी हा पवित्र आहे महाराज, त्याच्यामध्ये अपवित्र वस्तू टाका, अग्नी कधी अपवित्र होत नाही. त्याच्यामध्ये पवित्र वस्तू टाका, अग्नी कधी पवित्र होत नाही. म्हणजे पवित्र अपवित्राच्या पलीकडे जसं अग्नीचं स्वरूप आहे, तसं आमचं जीवन सुख दुःखाच्या पलीकडे निघून गेलं, पाप पुण्याच्या पलीकडे निघून गेलं. आमच्या जीवनाला आता पापही लागत नाही आणि आमच्या जीवनाला आता पुण्यही लागत नाही. पाप पुण्याच्या पलीकडे निघून गेलं. का? एकच कारण, सदा नामघोष, सदा हरी कथा. या सगळ्या गोष्टी आम्हाला प्राप्त झाल्या. याचं एकच कारण काय? परमात्म्याचं नाम. विठाला विठाला कुंडली कवरदार गेल्या 31 वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि हे 32वा वर्ष आहे. 32व्या वर्षामध्ये पदार्पण करत असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहामध्ये श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आहे. या व्यासपीठ चालक हरिभक्तपरायण बापूसाहेब महाराज जाधव कोरटी यांच्याकडे या व्यासपीठाचं नियोजन आहे. महाराज आहेत का? महाराजांना दंडवत. व्यासपीठ ज्यांनी चालवण्याचं काम करत आहेत आमचे बापूसाहेब महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद देतो. तसेच आपल्या सप्ताहामध्ये सकाळी काकडा, दुपारी गाता भजन, ज्ञानेश्वरी पारायण, गाता भजन, नंतर 5 ते 6 हरिपाठ, नंतर 7 ते 9 हरिकीर्तन. पण आज जरा थोडं निसर्गानं थोडा आपल्याला साथ न दिल्यामुळं थोडा वेळ झाला. तरी सुद्धा मी आता काय राहिलं, जेवण राहिलं महत्वाचं. आता कीर्तनापेक्षा ओढ जास्त कुठे आहे ना तुमची ओढ कीर्तनाला? तुमची जर कीर्तनाला ओढ असेल तर आम्हाला बी कंटाळा आलाय महाराज. ही काय नरडच राहिला नाही, रोजच चालून काय करावं? विठाला विठाला पण असो, या ठिकाणी सर्व गुणीजन मंडळी यांच्याकडे बघून मला वाटतंय थोडंफार तरी कीर्तन करावं. महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. पखवाजावरती हरिभक्त परायण अभिषेक महाराज, इथं विजय महाराज मुळे दिले मृदुंगाकर. अभिषेक महाराज आडनाव गावंडे. अभिषेक महाराज गावंडे. अत्यंत गोड हात आहे महाराजांचा. हात पाहिल्यानंतर मला असं वाटतं ये ठाकूर हात मुझे दे दो. पण कसं असते, कलाकार किंवा गुणीजनाची कला ओळखण्याकरता हे लय महत्वाचं लागते बघा. ती दादा थोडं काय तुमची स्तुती करतो मी, थोडं मोकळं करा. विठाला विठाला विठाला. तसेच हरिभक्तपरायण संगीत विशारद रामेश्वर महाराज अकाळे बाबा, आळंदीमध्ये बाबांना पाहिलेले संस्थेमध्ये असताना, पण नावानिशी परिचय नव्हता. आज भेट झाली. महाराज या ठिकाणी 8 दिवस उपस्थित आहेत. हरिभक्तपरायण संगीत विशारद गणेश महाराज कदम बाबा, भरत महाराज खामकर. बरोबर, म्हणजे सगळं बदलत दिसायला. पत्रिकेवर वेगळी मास्ते, पत्रिकेवर फक्त तुम्ही दिसायला व्यक्ती. तुमचं नाव म्हणले? भरत महाराज खामकर. भरत महाराज खामकर. वा, महाराजांकरता एकदा सर्व गुणीजन मंडळींचा जोरदार टाळ्या वाजवा. तसेच आमचे श्री संतनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्था वैराग बार्शी विद्यार्थी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्व विद्यार्थ्याकरता सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज, कारण रात्रंदिवस त्यांना सुद्धा कार्यक्रम आहे बघा. दुपारीच काल्याचं कीर्तन 3 वाजले काल्याच्या कीर्तनाला, पुन्हा गाडीचा प्रवास करून पुन्हा आता कीर्तनाला उभे, आणि पुन्हा नंतर उद्या सकाळी पण कीर्तन आहे. विठाला विठाला आज ज्यांच्यामुळे हा खरं तर योग प्राप्त झाला, आमचे हरिभक्तपरायण परमस्नेही आदरणीय गुरुबंधू हरिभक्तपरायण आमचे योगेश महाराज जगदाळे महाराजांच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा मला प्राप्त झाली. आणि त्यांच्याकडे ज्यांच्या माध्यमातून आली ते आमचे या कीर्तनाचं सौजन्य
श्री रमेश वामनराव रणदिवे आणि श्री अनिल दादा सो रणदिवे याचं रोपटं हरिभक्तपरायण दादासाहेब महाराजांनी दादासाहेब यांच्या आजोबा मगाशी मी सांगितलं की आजोबांनी हे रोपटं लावलं मला इवलेशे रोप लाविलेद्वारे त्याचा विलो गेला गगनावरी. आज त्यांनी रोपटं लावलं पण त्याच रोपट्याला आज फळं येत आहेत, फुलं येत आहेत, पानं येत आहेत आणि त्या वटवृक्षाखाली आपण सगळे त्या छायेखाली बसलेलो आहोत. आपण भाग्यवान आहोत. असे महात्मे होऊन गेले की ज्यांनी हे दिवा लावला आणि परमार्थाचं सांगड आपल्याला घालून दिले. म्हणून आपल्याला हे कीर्तन ऐकायला मिळते, पखवाज ऐकायला मिळतोय, गायन ऐकायला मिळतंय, ह्या चाली ऐकायला मिळतात का? त्यांनी केलेला त्याग. विठाला विठाला तसेच या सप्ताहाचं आयोजन नियोजन ज्यांच्याकडे आहेत आमचे आप्पा महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या संतोष आप्पा त्यांच्या नियोजनात हा कार्यक्रम आहे. भव्य दिवस स्वरूपाचा आपला हा कार्यक्रम आहे. तसेच हरिभक्तपरायण आमचे योगीराज महाराजांचे आमचे आजोबा बाबा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तसेच या ठिकाणी चॅनल आहे बघा माऊली भक्ती. कुठलं? माऊली भक्ती. यूट्यूब सगळ्याकडं, आपलं मोबाईल सगळ्याकडं आहे आणि त्या मोबाईलमध्ये यूट्यूब चॅनल सगळ्याकडं आहे. मोबाईल नाही असा माणूस तुम्हाला आता दिसणार नाही. त्या यूट्यूबवरती जायचं, सर्च करायचं काय माऊली भक्ती आणि माऊली भक्ती चॅनलवर गेल्याच्या नंतर त्याला काय काय करायचं असते? पुन्हा लाईक करायचं, पुन्हा सबस्क्राईब काय म्हणते त्याला सबस्क्राईब करायचं, पुन्हा बेल आयकनला घंटी दाबायची. म्हणजे सगळं तुम्हाला माहिती आहे. सगळे कुठाने तुम्ही काय का तिथं चॅनलवरती करा. आमचे हरिभक्तपरायण प्रवीण महाराज यांचं ते चॅनल आहेत. महाराज गायक आहेत, कीर्तनकार आहेत, पण कपडे असल्यामुळे आपल्याला तुम्हाला वाटणार नाही. हरिभक्तपरायण ज्यांनी आमचं सारथ्य पण केलं, दोन्ही जोडी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे संस्थेचे सचिव आमचे पांडुरंग महाराज आहेत. अलीकडं आमचे ड्रायव्हर साहेब सारथ्य पण ज्यांनी केलं आमचे ड्रायव्हर साहेब तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना धन्यवाद देतो आणि सेवेला याच ठिकाणी सुरुवात करतो. सुरुवात पूर्णविराम म्हणलं तुम्ही हसले म्हणजे लगेच जेवायला तयार. विठाला विठाला साऊंड सिस्टीम सुद्धा अत्यंत गोड आहे. दादा तुमचं नाव? कोलते बाबा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्हाला कोलू नका म्हणजे बरं झालं. चांगली मस्त लावा, गोड आवाज द्या. तुम्ही जर गोड आवाज दिला तर यांना गोड वाटत नाही, तर हे जेवायच्या पाठीमागे लागते. म्हणजे ज्ञानदान सुद्धा घडलं पाहिजे ना. नुसतं खाण्याकरता काय उपयोग आहे? विठाला 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 सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. या अभंगामध्ये संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय आम्ही आमच्या जीवनामध्ये जी साधना केली त्या साधनेचं फळ आमच्या जीवनामध्ये काय प्राप्त झालं याचा विचार सांगितलेला आहे. संत महात्मे साधना करतात. बघा जगामध्ये जीवन जगणारे अनेक लोक आहेत महाराज. जीवन जगणारे तुम्ही आम्ही हे सामान्य माणसं जीवन जगणारे आहोत. संत महात्मे हे जीवन जगतात आणि भगवान परमात्मा सुद्धा जीवन जगणार आहे. या मृत्यूलोकामध्ये जीवही येतो, संतही येतात आणि भगवान परमात्मा सुद्धा येतो. संत महात्म्याची जिंदगी तुमची आमची सुद्धा जिंदगी आणि भगवान परमात्मे सुद्धा जिंदगी. आणखीन सोपं करू का? तुमच्या आमच्या जीवनाचं ध्येय उद्दिष्ट ठरलेलं आहे. संत महात्म्याच्या जीवनाचं ध्येय उद्दिष्ट ठरलेलं आहे आणि भगवान परमात्म्याच्या जीवनाचं ध्येय उद्दिष्ट ठरलेलं आहे. याच्यापेक्षा सोपा आणखी सांगतो, तुमचा आमचा धंदा ठरलेला आहे, संत महात्म्याचा धंदा ठरलेला आहे आणि देवाचा सुद्धा धंदा ठरलेला आहे. प्रत्येकाने आपापल्या धंद्याचं कळून घ्यायचं. आता कोणाचा 1 नंबरचा आहे, कोणाचा ती प्रत्येकाला त्याची त्याला माहिती. आपले धंदे अनेक आहेत महाराज, पण संत महात्म्याचा धंदा आहे, भगवान परमात्म्याचा सुद्धा धंदा आहे. पण या गादी वर्णन करत असताना दोघा जणांचा धंद्याचं वर्णन करावं. माणसाच्या धंद्याचं वर्णन ह्या गादीवर किमान कीर्तनकाराने तरी करू नये. विठाला विठाला कारण आपला धंदा काय महाराज? नित्य उठून या, निस्ते खायची चिंता आपल्याला महाराज. ल्यावे खावे बरे असावे हेची करी हाव संसारी. आता कोण काय खाते हे आता इथं सांगू का? कोण काय खाईन सांगता येत नाही महाराज. कोण खडी खाते, कोणी डांबर खाते,
म्हणजे तुमच्या लक्षात आलं नाही का आणखीन येईल पुढच्या वर्षी विठाला 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 धंद्याचं वर्णन करत असताना संत महात्म्याचे किंवा भगवान परमात्म्याच्या जीवनाचं वर्णन करावं. आपल्या जीवनाचं आपल्या धंद्याचं वर्णन करू नये. का बरं आपल्या जीवनाचं वर्णन करू नये? त्याचं कारण असे, आपल्या जीवनामध्ये पुरुषार्थ नाही महाराज. आपल्या जीवनामध्ये पुरुषार्थ नाही. संत महात्म्याच्या जीवनामध्ये पुरुषार्थ असतो. तुमचं आमचं वर्णन करता येईल, पण संत सांगतात तुम्ही तुमच्या जीवनामध्ये 4 प्रकारचे पुरुषार्थ प्राप्त करून घ्या, तर तुमच्या जीवनाचं वर्णन करता येईल, अन्यथा करता येणार नाही. 4 प्रकारच्या सत्ता मिळवायच्या, तर तुमच्या जीवनाचं वर्णन करता येईल. कुठल्या कुठल्या सत्ता मिळवायच्या लक्ष ठेवा बरं का. हॅलो, 4 प्रकारच्या, किती? 4 प्रकार सांगतो ऐका. पहिली सत्ता गाजवायची जगावर. कशावर? जगावर म्हणजे घरच्या प्यायच्या पाण्याच्या नाही. जग जिंकायचं. काय जिंकायचं? जग. जोपर्यंत आपण जग जिंकत नाही तोपर्यंत आपलं कोणीही वर्णन करत नाही. संत महात्म्याने जग जिंकलं महाराज. महापुरुषांनी जग जिंकलं म्हणून त्यांचं वर्णन आज होतंय. मला सांग, तुझं नाव काय रे भया? शंभू. वा, लग्न झालंय का? म्हणजे तुझं झालंय का? एवढं हसायला लागलं. बरं, हा, लग्न नाही झालं, करायचंय का? अरे इथं चांगल्याचा मेळ लागा ना, तू कुठं मांडायला? शंभू नाव आहे ना तुझं? वडिलाचं नाव सांग बरं. उमेश. वा. आजोबाचं सांग बरं. मोठ्याने बोल की. शिवाजी. वा. पंजोबाचं सांग बरं. खापर पंजोबाचं, दापर पंजोबाचं, निपर पंजोबाचं. अहो मला सांगा, ही आपली परंपरा आहे ना महाराज, रक्त परंपरा आहे ना. अहो ज्यांनी आपल्याला जन्माला घातलं, ज्या आजोबाने पंजोबाने आपल्याला जन्माला, त्यांचं रक्त आज आपल्या अंगामध्ये, पण त्यांचं नाव आपल्याला सांगता येत? सगळे गेले महाराज. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तू तू, देखत देखत ना तू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी, बयाले मोठी. आजा गेला, पंजा मेला, बाप मसना गेला. महाराज सगळे गेले, पण त्यांचं नाव सुद्धा आपल्याला सांगता येत नाही. आजोबाच पंजोबाचा फोटो सुद्धा आपल्या घरामध्ये नाही. पण मला सांगा, 750 वर्ष झाले ज्ञानोबांना जाऊन, पण असा एकही या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माणूस दिसणार नाही की ज्ञानोबांचं त्याला नाव माहिती नाही. ज्ञानोबांचा फोटो आपल्या घरामध्ये नाही. नव्हे निवा, किंबहुना वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबांचं तुकोबांचं नाव घेतल्याशिवाय पाऊल सुद्धा पुढे टाकता येत नाही. दिंडीमध्ये दिंडी पुढे चालण्याकरता ज्ञानोबा तुकोबांचं नाव घ्यावं लागतं, त्यावेळेस दिंडी पुढे चालते महाराज. 10 लाख 15 लाख लोक असतात दिंडीमध्ये, पण ज्यावेळेस ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, तेव्हा कळतं वारकऱ्याला आता पुढे जायचंय म्हणून. म्हणजे त्यांचं नाव घेतल्याशिवाय पुढे सुद्धा जाता येत नाही. काय संबंध आहे त्यांचा ना आपला? मला सांगा, मी जर असं म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज की, तुम्हाला म्हटलं का जय म्हणा म्हणून? अजिबात नाही. तुम्हाला जय म्हणा मी असं म्हटलं नाही, तरी सुद्धा त्या छत्रपतींचं नाव घेतल्याबरोबर आपल्या मुखामधून आपोआप जय बाहेर पडते. त्याचं एकमेव कारण त्या महापुरुषाची ती ताकद आहे. विठाला विठाला काय केलं महाराज या संत महात्म्याने? चराचरी कीर्ती जायची, ऐशी चराचरी कीर्ती जायची. उभारला ध्वज 3 लोकावरी, उभारला ध्वज 3 लोकावरी. हरिला ध्वज 3 लोकावरी, उभारिला
ध्वज ती लोकावरी तुका म्हणे मरण्याची उत्तमची मुळे कीर्ती मागे उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी ऐशी चरा याही भूमंडळा माझी कीर्ती याही भूमंडळा माझी कीर्ती याही भूमंडळा माझी म्हणे गाजे वैकुंठी वैकुंठी म्हणे गाजे वैकुंठी याही भूमंडळा माझी कीर्ती याही भूमंडळा माझी कीर्ती याही भूमंडळा माझी याही भूमंडळा माझी कीर्ती गेले दिगंबर ईश्वर विभूती राही कीर्ती जगावारी राहिल्या त्या कीर्ती जगावारी गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगावारी राहिल्या त्या कीर्ती जगावारी तरी प्रमाण देता येतील महाराज काय केलं या महापुरुषांनी जगावरती सत्ता गाजवली महाराज म्हणून आज जग त्यांची काय करते पूजा करते पहिली सत्ता गाजवायची जग जिंकायचं तर तुमचं वर्णन होईल नाही तर वर्णन होणार नाही दुसरी सत्ता गाजवायची काय इंद्रिय जिंकायची काय इंद्रिय आपल्याला जिंकता येत नाहीत महाराज आपल्या हातात इंद्रिय नाहीत पंच ज्ञान इंद्रिय पंच कर्मेंद्रिय 11वं काय आहे मन बाकीचं सगळं जिंकता येईल पण मन असं आहे महाराज ते अजिबात जिंकता येत नाही मी जर तुम्हाला असं म्हटलं ऐका आता मन किती चंचल आहे माझ्याकडे लक्ष द्या सगळे कोणीही पाठीमागं बघायचं नाही सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या मन किती चंचल आहे तुम्हाला सांगतो बघा माझ्याकडं कोणी सुद्धा पाठीमागं बघायचं नाही सगळ्यांनी माझ्याकडे बघायचं मन किती चंचल आहे तुम्हाला सांगतो आजोबा तुम्ही खाली बसा बघा बघितलं का माग मी काय सांगितलं होतं कोणी सुद्धा पाठीमाग बघायचं नाही बहुत चंचल चपल जाता येता न लगे वेळ त्याला जायलाही वेळ नाही लागत आणि यायला सुद्धा म्हणून तर अर्जुनाने प्रश्न विचारला महाराज चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरिवश दुष्करम हे मन कैसे केवडे पाहो जाता तरी न सापडे एरवी रहाट वाया थोडे त्रैलोक्य या ज्ञानोबराय म्हणतात हे मन कसं हे पाहता येत नाही पण याला फिरण्याकरता त्रैलोक्य सुद्धा पुरत नाही म्हणजे इंद्रिय आपल्याला जिंकता येत नाही तिसरी सत्ता गाजवायची काळ जिंकायचा आहे काय काळ आपल्याला जिंकता येत नाही महाराज काळाची सत्ता आपल्यावर आहे आपली सत्ता काळावर नाही काळ आला की जावंच लागतं असं म्हणता येत नाही आता थोडं गहू राहिले ते पाऊस यायला म्हणून आता जातो शेतामध्ये गहू काढून येतो चालत नाही महाराज नाही त्या यमासी करुणा बाहेर काढिता कोडी प्राणा तर काहीही चालत नाही म्हणून तर संतांनी सांगितलं महाराज आम्ही जे सांगतोय तुम्ही ते ऐका हो नाहीतर काय होईल शेवटी यम येईल आणि काय करील बांधून नेईल मग आमचं त्याच्यात काय जाणार नाही हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल दुसरा येईल हे जरी नाही काल सेवटी पा काळ बांधून नेईल सरती सेवटी पा काळ बांधून नेईल सेवटी पा काळ बांधून नेईल सरती सेवटी पा काळ बांधून नेईल जनार्दनी आमुचे काय बाजाई
तो देखा बिना महाद्वार भिंगा मारवाड़ी बोल बोलो तो देखा भिंगा मारवाड़ी बिना महाद्वार बोली बोला तो देखा बिना महाद्वार भिंगा मारवाड़ी बोल बोलो तो देखा भिंगा मारवाड़ी वर्तमान घोडे तुमचे वर्तमान घोडे वर्तमान कोटे वर्तमान कोटे वर्तमान घोडे दादा वर्तमान घोडे वर्तमान कोटे दादा वर्तमान रणगेन बोलावे वर्तमान घोडे रणगेन बोलावे वर्तमान घोडे बोलावे वर्तमान घोडे रणगेन बोलावे वर्तमान घोडे बाई पिंगाग पिंगागे बाई पिंगाग भिंगागे भिंगागे पिंगागे बाई पिंगाग पिंगागे बाई पिंगाग भिंगागे बाई भिंगागे भिंगागे बाई भिंगागे अवघा अवघा दांगड दिगागे अवघा दांगड दिगागे अवघा दांगड दिगागे अवघा दांगड दिगागे अवघा दांगड भिंगागे अवघा दांगड भिंगागे अवघा दांगड भिंगागे अवघा दांगड भिंगागे करोनी उचित प्रेम खाली हृदयात दान मागायात आल दान मागायात दान मागायात सोहम वागा अहम वागा सोहम माग्या प्रेम नगरा वारी सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी माझ्या अहो माझ्या बल्लारी जीवारी बल्लारी जीवारी माझ्या बल्लारी जीवारी बल्लारी जीवारी बल्लारी जिवारी बल्लारी जिवारी बल्लारी जिवारी बल्लारी जिवारी जेवायचं आणखी विठाला विठाला भला भला विठाला 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 काय सांगत होत संतांनी काय सांगितलं महाराज म्हणून तर आपल्याला सांगितलं महाराज म्हणून इंद्रिय आपल्याला जिंकता येत नाही काळ जिंकायचा काळ काळाची सत्ता आपल्यावर आहे आपल्याला काळावर सत्ता गाजवता येत नाही महाराज पण संत महात्म्याने काळावर सुद्धा सत्ता गाजवली तुकोबराने मुंडक्या पाय दिला महाराज काळा जग जगा काळ खाय जगा जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय 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 माथा दिला पाय जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय आम्ही माथा दिला पाय माथा दिला माथा दिला माथा दिला काळ खाय आम्ही माथा दिला पाय किंवा काळ जुलाम सलाम करी तुकया घरी राबतसे काळाची सत्ता आपल्यावर आहे महाराज आपल्याला काळ जिंकता येत नाही चौथी सत्ता गाजवायची देव जिंकायचा एखाद्या वेळेस जग नाही जिंकलं तरी चालतंय एक वेळेस इंद्रिय नाही जिंकले तरी चालतंय एक वेळेस काळ नाही जिंकला तरी चालतंय पण देवावर सत्ता येता एकदा गाजवली का बाकीचं काही जिंकायची गरज नाही का हरियाला हाता
मग कैची भय चिंता. एकदा देव हातामध्ये आला की बाकीचं काही जिंकायची गरज नाही. आणि संत महात्म्याने महाराज देवावर सुद्धा सत्ता गाजवली महाराज. उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त. काय केलं देवानी? दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी चर्म रंगू लागे कबीराचे मागे सज्जन कसाया माळ्या सावत्यास घडे. बस का? विठाला विठाला संतांनी देवावर सत्ता गाजवली महाराज. नाथ महाराजांचं चरित्र आपल्या समोर ठेवतो. नाथ महाराजांच्या जीवनाचा जर आपण विचार केला तर दोन प्रकारचं जीवन आहे. एक लौकिक जीवन आहे, एक अलौकिक जीवन आहे. एक पारमार्थिक जीवन आहे, एक सांसारिक जीवन आहे. नाथ महाराजांचं जीवन असं आहे महाराज. नाथ महाराजासारखा श्रीमंत संत दुसरा कुठला झाला नाही. सकल संता माझे राजा स्वामी एकनाथ माझा. किती श्रीमंत होते नाथ महाराज. असं म्हणतात, ऐकून ठेवा, असं म्हणतात नाथ महाराजांच्या घरी जर भिकारी आल्या जेवायला, कोण भिकारी जर भीक मागण्याकरता आला, जेवण्याकरता आला, तर त्या भिकाऱ्याला जेवण्याकरता सोन्याचं ताट होतं. कशाचं? सोन्याचं. सोन्याचं. सोन्या नावाच्या सावकाराचं नाही. सोनं. सोनं ज्याला बघितल्यानंतर आपले डोळे पांढरे होते. सोन्याला बघितल्यानंतर सोन्याचं ताट होतं भिकाऱ्याला जेवण्याकरता. बरं, ते जेवल्यानंतर ते ताट धुवून पुन्हा घरात नाही ठेवायचं, मग तसाच घेऊन जाय. पुन्हा आयुष्यभराची त्याची सगळी गरिबी मिटून टाकायची. नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये रोज पुराण चालायचं महाराज. आणि रोज पुराण ऐकायला येणाऱ्या लोकांना पुरणपोळी राहायची खाण्याकरता. काय? पुरणपोळी. आणि पुरणपोळी सुद्धा कशासोबत खायची? हणमाद्या गुळवणी नाही, मग तुपासोबत महाराज. आणि तूप बी असं होतं चमच्याने नाही वाढायचं, बरेच चमचे तूप वाढतात. एवढे चिकट महाराज नुसतं असं फेकतात. काय काय तर तूप वाढीतच नाहीत महाराज. पंक्तीमध्ये काय करते ते गौरी आणतात. गौरी पंक्तीमध्ये गौरी आणते, तिला पेटवत नाही, तिच्यावर काय टाकतात? तूप टाकतात. नुसता धूर. कुठं घ्या वासन हाना तूप. हे असलं तूप महाराज. तूप म्हणलं की चूप, हे आपलंय महाराज. नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये पुरणपोळीचा बेत राहायचा महाराज. आणि ती पुरणपोळी काय अशी निब्बर नव्हती महाराज. होटाने खायची. कशाने? होटाने. आपल्या पोळ्याचा विचार करू नका. आपली पोळी नवऱ्याने इकडून धरायची आणि बायकोने इकडून धरायची. तुटली तर तुटली अशी युती पक्की असते बघा आपल्या पोळ्याची. असली पोळी नव्हती महाराज. बरं, इथं तर खाच खा, पण घरी गेल्या सुद्धा करून खा. म्हणजे नाथ महाराजांचे दारात सेवक उभे राहायचे. आणि उभा राहिल्याच्या नंतर नाथ महाराजांचे सेवक जाणाराला प्रत्येकाला 1-1 किलो हरभऱ्याची डाळ, 1-1 किलो गुळाची ढेप आणि 1-1 किलो तुपाचा डबा. इथं तर खाच खा, पण घरी गेल्यावर सुद्धा करून खा. तुम्ही म्हणता आता महाराज लोक असे का नाहीत? आताचे महाराज लोक तुमचाच गुळ खातात. ठेवला का? ठेवा गे. विठाला 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 विठाला. ते नाथ महाराज होते महाराज. आता सारखे महाराज लोक नव्हते. नाथ महाराज श्रीमंत संत होते. असं म्हणतात नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये एकदा चोरी झाली. काय झाली? चोरी झाली. 24 चोर शिरले नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये. किती? 24. एका चोरानं महाराज 2-2 क्विंटलचं गाठोडं बांधलं. कशाचं? कचऱ्याचं नाही, मग सोन्याचं. वाडा फुटला. एका चोरानं 2-2 क्विंटलचं गाठोडं बांधलं. एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला, तिसऱ्याने चौथ्याला, चौथ्याने पाचव्याला असे 23 जण बाहेर गेले. काय घेऊन? गाठोडे घेऊन. किती राहिले? 23 जण बाहेर गेले. किती राहिले? का राहिले? एक तरी का राहिला? उचलून द्यायलाच कोणी नव्हतं ना, त्यामुळे राहिला. त्यांनी आवाज दिला, अरे मला कोण उचलून देणार? त्यावेळेस नाथ महाराजांचा दरवाजा वाजला. नाथ महाराज बाहेर आले. नाथ महाराजांनी सांगितलं, त्यांना जाऊ दे, मी देतो तुला उचलून. ही नाथ महाराजांची श्रीमंती महाराज. ही व्यावहारिक संपत्ती. दुसऱ्या दिवशी मुनी मला सांगितलं, आपल्या वाड्यामध्ये चोरी किती झाली याचा काय करा, ताळेबंद आणा, हिशोब घेऊन या. मुनिमाने महाराज अर्ध्या तासामध्ये हिशोब आणला. मुनिमाने सांगितलं, महाराज आपल्या वाड्यामध्ये जी रात्रीची चोरी झाली, ती चोरी म्हणजे आपल्याला येणारं महिन्याचं फक्त व्याजच चोरीला गेलंय. एका महिन्याचं. किती? एका चोराने 2-2 क्विंटलचं गाठोडं बांधलं होतं महाराज. आणि हे किती व्याज होतं एका महिन्याचं फक्त. आता मुद्दल किती ते वर्षाचं व्याज किती ते तुम्ही घरी जाऊन विचार करा.
नाथ महाराजांची ही संपत्ती होती महाराज. ही झाली व्यावहारिक संपत्ती. श्रीमंती नाथ महाराजांची व्यावहारिक संपत्ती झाली. परमार्थी संपत्ती आहे का? द्वारकेची मूर्त एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने श्रीखंड्या चंदन उगाळूनी करी वस्त्रे गंगा तिरी धूत आसे सेवेसी तत्पर ठाईचा चिठाई निळा म्हणे देव निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी निळा म्हणे देव दत्त चोपदारी करीत से राम दत्त चोपदारी करीत से. साक्षात दत्तात्रय भगवान नाथ महाराजांच्या वाड्यावरती चोपदारकी करण्याचं काम करायचे. याचं कारण एकच आहे महाराज, संत महात्म्याने देव सुद्धा जिंकला. विठाला 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 या चार सत्ता मिळवायच्या तर आपलं वर्णन होईल महाराज, नाही तर वर्णन होणार नाही. चार सत्ता गाजवायच्या म्हणून संतांच्या जीवनाचं वर्णन करावं, संतांच्या धंद्याचं वर्णन करावं, किंवा भगवान परमात्म्या धंद्याचं वर्णन करावं. आपल्या धंद्याचं वर्णन वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची वरून कीर्ती मानवाची वरून कीर्ती मानवाची वर्णन आहे. संतांचं वर्णन करावं, संतांच्या धंद्याचं वर्णन करावं. काय भगवान परमात्म्याचा धंदा? दिन घेऊन चक्र गदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापासी दुर्जनाशी संवारी. हा भगवान परमात्म्याचा धंदा आहे महाराज. संत महात्म्याचा कुठला धंदा? दिन रजनी हाची भंडा गोविंदा देतो वाडे गोविंदा देतो वाडे गोविंदा देतो वाडे. दिन रजनी हाची भंडा गोविंदा देतो वाडे गोविंदा देतो रात्रंदिवस संत महात्म्याचा धंदा एकच आहे महाराज. भगवान परमात्म्याचं नामस्मरण अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण सतत भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणं हा संत महात्म्याचा धंदा आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये सुद्धा तेच केलं महाराज. काय केलं? सदा नाम घोष करू हरी कथा 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 सदा नाम घोष करू हरी कथा
सदनाम घोष करू हरी कथा करू हरी कथा सदनाम घोष करू हरी कथा देण्याची सदा चिंता समाधान देणे सदा चिंता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख